अहिल्यानगरमधील नेप्ती कांदा मार्केटमध्ये शेतकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। अहिल्यानगरमधील नेप्ती येथील कांदा मार्केटमध्ये कांद्याच्या गोण्यांमधून कांदे काढण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचं रूपांतर मारहाणीत झालं। या घटनेत एका शेतकऱ्याला दुचाकीच्या चेननं डोक्यात मारून जखमी करण्यात आलं असून या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। जखमी देविदास नागरे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। या प्रकरणी गंगाधर नागरे आणि 3 अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल झालाय। फिर्यादी देविदास नागरे हे सकाळच्या सुमारास अहिल्यानगरमधील नेप्ती येथील कांदा मार्केटमध्ये कांद्याच्या गोण्यांजवळ बसले होते। त्याचवेळी संशयित आरोपी नागरे हा तेथे पडलेल्या कांद्याच्या गोणीतून कांदे काढत होता। यावेळी फिर्यादीनं त्याला कांद्याचा लिलाव होऊ दे, त्यानंतर कांदे काढ असं सांगितल्याने आरोपी संतापला। त्यानं फिर्यादीला शिवीगाळ करून तेथून निघून गेला। काही वेळानंतर नागरे हा आणखी 3 अनोळखी व्यक्तींना सोबत घेऊन घटना ठिकाणी परत आला। त्यातील 3 अनोळखी इसमांनी फिर्यादीला पकडून ठेवलं, तर नागरे यांना दुचाकीची चेन काढून नागरे यांना मारहाण करत जखमी केलं। दरम्यान जखमी नागरे यांच्यावर उपचार सुरू असतानाच फिर्यादीला त्यांचे चुलत भाऊ म्हातारदेव नागरे यांचा फोन आला। त्यात त्यांनाही संबंधित संशयित आरोपींनी मारहाण करून शिवीगाळ केल्याचं सांगितलंय। याबाबत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय आणि पोलीस याबाबत अधिक तपास करतायत। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।